64 वर्षांच्या परंपरेने चास येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा। जीर्णोद्धार आणि रंगरंगोटीने निसर्गाच्या कुशीत वसलेल्या देवस्थानचं पालटलं रूप। नगर पुणे रस्त्यावरील चास येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चास डोंगराच्या कपारीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या देवस्थानाचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आल्यानं रंगरंगोटी सजावटीमधून तसंच विद्युत रोषणाईद्वारे या देवस्थानचं रूप पालटलंय। त्यामुळं यावर्षी भाविकांचा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी भाविक भक्तांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती। या मंदिराला 64 वर्षांची जुनी परंपरा आहे। अहिल्यानगर तालुक्यातील चास येथील मूळचे रहिवासी असलेल्या गोंडाळ परिवाराकडे या मंदिराचं परंपरेनं यजमानपद आहे, तर 3 पिढ्या या मंदिराचं पौरोहित्य भोंग परिवाराकडे आहे। या परिवाराचे पूर्वज माधवराव भोंग यांना स्वप्नात दृष्टांत मिळाला की या ठिकाणी डोंगर कपारीत असलेल्या उंबर वृक्षाच्या छायेत श्री दत्त दिगंबराचं वास्तव्य आहे। त्यानुसार त्यांनी दत्त जयंती सप्ताह काळात गुरुचरित्र पारायणास सुरुवात केली। त्यावेळी या वृक्षाच्या छायेत बुंध्यापाशी दत्त भगवान यांच्या पादुका प्रकट झाल्या। तेव्हापासून या ठिकाणी दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि दरवर्षी सप्ताहाचं आयोजन करून दत्त जयंती उत्साहात साजरी करण्याची प्रथा पडली। आता या मंदिरानं एक भव्य रूप प्राप्त केलं असून आसपास आणि नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील भाविक मनोभावे दर्शनासाठी इथे येतात। गुरुभक्ती करणाऱ्या भाविकांच्या नवसाला पावणारी दत्ताची मूर्ती म्हणून या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे। या वर्षीच्या दत्त जयंती सोहळ्याला व्यापक स्वरूप प्राप्त झालंय। नमस्कार। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दत्त जयंती उत्सव सोहळा हा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। यावर्षी दत्त मंदिर हे 64 वर्षामध्ये पदार्पण करत असून सकाळी दत्ताचं होम होऊन दत्तांचा अभिषेक झालेला आहे आणि सायंकाळी 6 वाजता दत्त जन्म होईल आणि गावामधील जे आहेत संत देव महाराज यांचा दत्त जन्म संगीत कथा होईल। त्यानंतर जन्म होईल व भजन असेल आणि कमी 15 वर्ष झाले त्यानंतर आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। त्यामध्ये आम्ही मंदिराची जी रोषणाई आहे ती व्यवस्थितपणे केलेली आहे। त्यानंतर मंदिराचा गाभारा या थोडा वाढवलेला आहे। मंदिराचे सुशोभीकरण चांगल्या उत्तम प्रकारे केलेलं आहे। या ठिकाणी मंदिराचा वारसा असा की आमचे आजोबा माधवराव भोंग यांना 64 वर्षापूर्वी दत्तांच्या पादुका आहेत प्रसादरूपी प्राप्त झाल्या होत्या। त्यांनी स्थापना करून इथे त्याची सेवा सुरुवात केली। त्यानंतर माझे वडील रमेश भोंग यांनी सेवा केली व त्यानंतर आम्ही 3री पिढी आमची इथे कार्यरत आहे। भोंग परिवार इथं पूर्णपणे सगळं कार्य पाहत आहे। त्याचबरोबर गोंडाळ परिवार असेल, गावातील काही ग्रामस्थ लोक, भाविक भक्त सर्वांना मिळून व्यवस्थितपणे सोहळा हा पार पडत असतो। त्यानंतर उद्या शुक्रवारी 5 तारखेला दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा। सर्वांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा नेमकीच गुरुवारी आली आहे। अभूतपूर्व हा योग असून या वर्षी मंदिराचे जीर्णोद्धार, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आलंय। भाविकांनी सढळ हातानं दिलेल्या देणगीतून हे कार्य पूर्ण करण्यात आलंय। सप्ताह काळात पारायण करण्यात आलं। दत्त जयंतीच्या दिवशी मूर्तीला महाअभिषेक घालण्यात आला। गावातील संत देव महाराज यांनी आपल्या संगीतमय शैलीत दत्तकथा सांगितली। अत्रि ऋषी आणि देवी अनुसया यांचा संदर्भ देत दत्त जन्माचा देखावा त्यांनी आपल्या संगीतमय रसाळ वाणीतून लीलया उभा केला। गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पाळणा म्हणून महाआरती करण्यात आली आणि दत्त जन्म सोहळा साजरा झाला। शुक्रवारी दुपारी माध्यान्ह आरती होणार आहे। महाप्रसाद वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे। भाविकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलंय। या निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर, चास।